टाइगर अभी जिंदा है। टायगर अभी जिंदा है हे वाक्य आणि शिरूरच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे। माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या या वक्तव्यामुळे 2029च्या लोकसभा निवडणुकीच्या राजकीय समीकरणांबाबत नवे अंदाज बांधले जात आहेत। शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवाजीराव आढळराव पाटील हे नाव गेली अनेक वर्ष प्रभावी राहिले आहे। सलग 3 वेळा खासदार म्हणून निवडून येत त्यांनी तब्बल 15 वर्षे मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले। या काळात रस्ते, पूल, पिण्याचे पाणी, शिक्षण आणि ग्रामीण विकासाच्या अनेक योजनांसाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले। निवडणुकीतील पराभवानंतर अनेक नेते राजकीयदृष्ट्या मागे पडतात, मात्र आढळराव पाटील यांच्या बाबतीत चित्र काहीसे वेगळे आहे। पराभवानंतरही त्यांनी जनसंपर्क कायम ठेवला। विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये त्यांची उपस्थिती सातत्याने दिसून येते। त्यामुळेच एका मुलाखती दरम्यान त्यांनी उच्चारलेले टायगर अभी जिंदा है, टाइगर अभी जिंदा है हे वाक्य केवळ भावनिक प्रतिक्रिया नसून राजकीय पुनरागमनाचा संकेत मानला जात आहे। 2024च्या लोकसभा निवडणुकीत सुरुवातीला आढळराव पाटील यांचे पारडे जड मानले जात होते, मात्र अंतिम टप्प्यात बदललेली राजकीय परिस्थिती, नव्या प्रचार पद्धती आणि मतदारांपर्यंत पोहोचण्याच्या बदलत्या माध्यमांमुळे चित्र पालटले। दुसरीकडे डॉक्टर अमोल कोल्हे यांनी सोशल मीडिया, थेट जनसंवाद आणि प्रभावी प्रचाराच्या माध्यमातून मतदारांशी मजबूत संपर्क साधला। त्याचा परिणाम निवडणुकीच्या निकालावर दिसून आला। मात्र आजही शिरूर मतदारसंघात आढळराव पाटील यांचा मोठा समर्थक वर्ग आहे। कार्यकर्ते, शेतकरी, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये त्यांचा प्रभाव कायम असल्याचे राजकीय निरीक्षण मानतात। आता 2029ची निवडणूक अजून दूर असली तरी टायगर अभी जिंदा आहे या एका वक्तव्याने शिरूरच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे। आढळराव पाटील पुन्हा सक्रिय राजकारणात मोठी भूमिका बजावणार का? शिरूरमध्ये पुन्हा एकदा आढळराव विरुद्ध कोल्हे अशी लढत पाहायला मिळणार का? या प्रश्नांची उत्तरं आगामी काळातील राजकीय घडामोडीच ठरवणार आहेत। शिरूरच्या राजकारणातील या घडामोडींवर तुमचं काय मत आहे? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।